नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, एक नवीन जाहिरात आली आहे पुणे विद्यापीठाची। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची 111 पदांची जाहिरात आहे। प्राध्यापक भरती आहे, 3 प्रकारचे प्राध्यापक इथे भरले जाणार आहे। सो कोणत्या प्राध्यापकांना किती जागा आहेत आणि कोण अप्लाय करू शकतो थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय आहे आणि त्याचबरोबर जुन्या विद्यार्थ्यांनी इथे ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत त्यांना एडिट करता येईल का, नवीन विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येईल का, ती पण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। सो ही माहिती आपण बघणार आहोत। तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं टीईटी आणि सीटीटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे। सीटीटीची बॅच आपल्याला जॉईन करायची 8 फेब्रुवारीला याची एक्झाम होणार आहे। फॉर्म भरण्याची प्रोसेस अजून चालू होणार आहे, पण ह्या बॅचमध्ये तुम्हाला टू द पॉइंट मार्गदर्शन करणारी टीम असणार आहे। त्याचबरोबर टीईटी आणि सीटीटीच्या एकत्रित सुद्धा बॅच तुम्ही घेऊ शकता 3499 मध्ये। बॅचेसमध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल आहे पीडीएफ स्वरूपामध्ये, तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, चॅप्टर वाईज अवेलेबल आहे आणि फुल लेंथ टेस्ट पण आहे। डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा अवेलेबल असणार आहे। अपेक्षित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, लिंक डाउनलोड करून ॲपमधून हवी ती बॅच परचेस करू शकता। अजून विशेष याच चॅनलवरती तुम्हाला टीईटी 2025चं महारिव्हिजन सेशन सुद्धा आपण ऑर्गनाईज केलेलं आहे। हे सेशन 9 नोव्हेंबरपासून ते 22 नोव्हेंबरपर्यंत असेल। इथे टायमिंग दिलं आहे तुम्हाला, ह्या टायमिंगनुसार या सब्जेक्टचे लेक्चर असतील आणि इथे तुम्हाला फॅकल्टीची नावं पण दिलेली आहेत। त्याचबरोबर तुम्हाला मोफत टेस्ट सिरीज पण पेपर 1 पेपर 2ची टेस्ट सिरीज मोफत आहे 7 तारखेला, 15 तारखेला आणि 20 तारखेला। यामध्ये तुम्हाला विश्लेषण, त्या पेपरचं विश्लेषण पण आहे आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून टेस्ट सिरीज हव्या असाल तर आपल्या ॲपवरती टेस्ट सिरीज सुद्धा 299 रुपयात अवेलेबल आहे। त्या पण तुम्ही जॉईन करू शकता ॲप डाउनलोड करून। ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। उच्च शिक्षणातील 3 प्रमुख अध्यापकांची पदं असतात। त्यातलं पहिलं पद असतं सहाय्यक प्राध्यापक, ज्याला आपण असिस्टंट प्रोफेसर म्हणतो, सहप्राध्यापक ज्याला असोसिएट प्रोफेसर म्हणतो आणि प्राध्यापक असे प्रोफेसर 3 पदं असतात। या संदर्भातली पुणे विभागाची जाहिरात आली बघा। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पूर्वीचे पुणे विद्यापीठ असं नाव होतं। ही जाहिरात आली, पण ही जाहिरात ऑलरेडी येऊन गेली होती कधी 13 सप्टेंबर 2024ला त्याचं शुद्धीपत्रक आत्ता आलेलं आहे। म्हणजेच आत्ता तुम्ही नव्याने हे निकष लागू झाले प्राध्यापक भरतीचे। त्या नवीन निकषानुसार ही भरती होणार आहे 111 पदांची। त्या नवीन निकषानुसार जुन्या विद्यार्थ्यांना एडिट करता येणार आहे आणि नवीन विद्यार्थ्यांना फॉर्म सुद्धा भरता येणार आहे। मग 1 बाय 1 बघूया आपण। त्यांनी सुरुवातीच्या पॅराग्राफमध्ये सांगितलं आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांमधील शासन मान्य प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त एकूण 111 शिक्षकी पदांच्या भरतीकरिता जाहिरात क्रमांक 28 दिनांक 13 सप्टेंबर 2024, बघा ही ओल्ड जाहिरात होती बरोबर, त्यांनी इथे पण तो उल्लेख केलेला आहे, रोजी विविध वर्तमानपत्रामध्ये आणि विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती। आता याच्या पुढे जर बघितलं आपण, त्यांनी काय सांगितलं बघा। फॉर्म भरण्याचा कालावधी महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे 6 ऑक्टोबर 2025चा GR आहे। या संदर्भातला मी व्हिडिओ ऑलरेडी घेतलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। अगदी काल परवाचाच व्हिडिओ आहे, बघितला नसेल तर बघून घ्या। त्यात पूर्ण निकष सांगितले आहे की ह्या 3 प्रकारच्या प्राध्यापकांची भरती करताना भरतीचे निकष काय, निवडीचे निकष काय, नियम काय, 75% मार्क आणि 25% वेटेज कशाला असतं तो व्हिडिओमध्ये बघून घ्या। या GR नुसार शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2025 नुसार त्यांनी सांगितलंय की ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत शनिवार दिनांक 8 नोव्हेंबर पासून, बघा म्हणजे उद्यापासून फॉर्म भरण्याची प्रोसेस किंवा शनिवार पासून चालू होते। 8 नोव्हेंबर पासून ते रविवार दिनांक 7 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत असणार, म्हणजे मुदत पुष्कळ दिलेली आहे, जवळपास 1 महिना वेळ दिलेला आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेल्या उमेदवारांना, बघा पहिले तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि सेकंड काय करायचं, ज्यांनी अर्ज केला अर्जाची प्रत, पहिले अर्जाची प्रत काढायची, संबंधित कागदपत्रे या संदर्भातले जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुम्ही फॉर्म भरताना जेवढी माहिती भरतात ना ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला बरोबर घेऊन प्रशासन शिक्षक कक्षाकडे सादर करायची आहे। आणि ते सादर करण्याची लास्ट डेट काय, शुक्रवार 12 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला सबमिट करायचं आहे। 2 प्रोसेस करायच्या। ज्यांना इथे अप्लाय करायचे पुणे विभागामध्ये, पुणे विद्यापीठामध्ये, त्याला 2 प्रोसेस करायचे। ऑनलाईनचा फॉर्म पण भरायचा आहे आणि माहिती भरलेले जेवढे डॉक्युमेंट्स आहेत ना सगळे डॉक्युमेंट प्लस माहिती भरल्याची जी अर्जाची प्रत ती घेऊन प्रशासन शिक्षण कक्षाकडे सादर व्हायचं। म्हणजे कुठे असणार हे, पुणे विद्यापीठामध्ये असणार आहे। पुणे विद्यापीठात जाऊन तुम्हाला इथे सादर करायची आहे आणि त्याची पण डेट दिली 12 डिसेंबर लास्ट।
आता मग पुढचा मुद्दा आहे की जागा किती, फॉर्म पुन्हा भरता येईल का. त्यातले बघा जागा, सहाय्यक प्राध्यापकांसाठी 47 जागा आहे, सहयोगी प्राध्यापक 32 जागा, प्राध्यापकांच्या 32 जागा, अशा एकूण 111 जागा इथे अवेलेबल आहे, रिक्त आहे, भरती होणार आहे. मग त्यानुसार जेवढे विद्यार्थी ज्यांनी अर्ज केलाय बघा, जसं की पहिला जो फॉर्म सुटला होता 30 डिसेंबर 2023 ला असेल, 13 डिसेंबर 2024 ला असेल, ह्या 2 जाहिराती होत्या. या जाहिरातीमध्ये 36 आणि 28 नंबरची ज्यांनी फॉर्म भरले होते, अर्ज केलेले उमेदवार त्यांच्या अर्जामध्ये बदल सुधारणा करू शकतात. म्हणजे त्या जुन्या विद्यार्थ्यांना, जुन्या उमेदवारांना इथे फॉर्म मध्ये बदल करता येणार आहे. सदर मुदतीमध्ये नवीन उमेदवार देखील अर्ज करू शकतात. हा मुद्दा बघा महत्वाचा. काय, नवीन जे उमेदवार आहेत ना ते सुद्धा अर्ज करू शकतात दिलेल्या कालावधीमध्ये. नंतर जाहिरात क्रमांक 28 चा उल्लेख त्यांनी केलाय. सविस्तर शुद्धीपत्रक विद्यापीठाच्या या वेबसाईटवरती शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. नवीन शुद्धीपत्रक जे काय असेल ते 28 नंबर जाहिरातीमधलं. सो आता 2 मुद्दे महत्वाचे आहे की फॉर्म भरायला नवीन विद्यार्थ्यांना मुदत आहे, कालावधी आहे, ते भरू शकतात. 7 डिसेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत त्यांनी दिलेली आहे. दुसरं, जुन्या विद्यार्थ्यांना एडिट करता येणार आहे. तिसरं, या संदर्भात ऑनलाईन फॉर्म भरून त्या अर्जाची प्रत आणि डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तिथे कक्षामध्ये जाऊन शो करायची आहे. हे सगळं तुम्हाला करायचं आहे 12 डिसेंबर पर्यंत. लक्षात घ्या, फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे 7 डिसेंबर आणि डॉक्युमेंट सबमिट करण्याची आहे 12 डिसेंबर. ह्या 2 डेट लक्षात ठेवा. हे 4 नोव्हेंबर 2025 आलेलं परिपत्रक आहे. प्रभारी कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर ज्योती भाकरे यांचं हे नोटिफिकेशन आलेलं आहे. सो या प्राध्यापक भरतीमध्ये नवीन GR पण आला, तुम्हाला मगाशी बोललो, त्यांनी पण सांगितलेलं आहे. तो नवीन GR मुळेच ही काय बॅच, ही भरती ना परत नवीन आलेली आहे आणि न्यूजपेपरला पण बातमी आली आहे. पारदर्शक पद्धतीने प्राध्यापक भरतीचे नवीन निकष लागू झाले आहे, त्या संदर्भातला GR आणि मुलाखत तुमची 25% असून मुलाखत ऑन कॅमेरा होणार आहे. बघा, हा GR आलेला आहे 6 ऑक्टोबर 2025 चा आणि हा GR ज्याची डिटेल माहिती मी पाठीमागच्या व्हिडिओत घेतली आहे, बघितला नसेल तर बघून घ्या. त्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे कसं, या GR नुसार निवडीची निकष कसं असेल बघा. 75% मार्क तुम्हाला असेल अकॅडमिक, टीचिंग आणि रिसर्चला, ज्याला आपण ATR म्हणतो, 75% मार्क असेल आणि या 75% मार्कानंतर तुमचा इंटरव्ह्यू परफॉर्मन्स असेल 25%. म्हणजे 75 आणि 25 तुम्हाला 100 मार्कांची ही एक्झाम म्हणूया किंवा तुमचा परफॉर्मन्स म्हणूया किंवा तुमचे डॉक्युमेंटेशन, तुमचं शिक्षण म्हणूया. 100 पैकी तुम्हाला मार्क किती पडतात त्यानुसार मेरिटमध्ये तुमचा विचार केला जाईल. पण तुम्हाला जर ATRला 50% मार्क किंवा 50 मार्क पडले तर तुमची मुलाखत होईल, अन्यथा मुलाखत होणार नाही. आणि दुसरं, युनिव्हर्सिटी ठरवणार आहे की एका जागेसाठी किती विद्यार्थ्यांची मुलाखत घ्यायची. सो हे सगळे निकष, एक निकष मी तुम्हाला दाखवतो. जसं की निवडीचे निकष काय, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक किंवा असिस्टंट प्राध्यापक जर घ्यायचं असेल तर अकॅडमिक रेकॉर्ड तुमचं असं लागतं, ज्यामध्ये ग्रॅज्युएशन आहे, PG आहे, MPhil PhD आहे, GRF नीट सेट आहे, याला काही मार्क दिले त्यांनी. दुसरं, टीचिंग एक्सपिरियन्सला मार्क दिला आहे. आणि तिसरं तुम्हाला मार्क दिलेत बघा इथे त्यांनी, ते आहे असाइनमेंट ऑफ रिसर्च ॲप्टिट्यूड अँड इनोव्हेशन स्किल, ज्यामध्ये रिसर्च पब्लिकेशन असेल, बुक पब्लिकेशन असेल, अवॉर्ड असेल, तुमचं PhD गायडन्स तुम्ही केला असेल किंवा क्युम्युलेटिव्ह फंड तुम्ही जनरेट केला असेल, त्याला मार्क दिलेले आहे. सो याच्याबद्दल डिटेल्स व्हिडिओ आहे माझा बनलेला, तो बघून घ्या. सो असे निकष तुम्ही नवीन GR नुसार प्राध्यापक भरतीचे लागू आहे. सो पुणे विभागाची जाहिरात आहे, चांगली जाहिरात आहे, पुणे विद्यापीठ जाहिरात आहे. तुम्हाला अपेक्षित असेल तर नक्की फॉर्म भरा आणि ही प्रोसेस कंटिन्यू करा. याची अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे. सो हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला लावा. बिफोर तिकडे जाताना तुम्हाला सांगू इच्छितो की CTT TET तुम्ही जर तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस अवेलेबल आहे. बॅचची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की जॉईन करा. त्याचबरोबर हे महारिव्हिजनचे सेशन पण बघा 9 नोव्हेंबर पासून 22 नोव्हेंबर पर्यंत चालू आहे. फ्री टेस्ट सिरीज तुम्हाला 3 दिल्या आम्ही. 3 व्यतिरिक्त तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवर जा, तिथे 299 रुपयात टेस्ट सिरीज पण भरपूर साऱ्या अवेलेबल असणार आहे. सो परत एकदा सांगतो, काही शंका असेल तुम्ही आमच्या नंबरला, ह्या टीमला कॉल करू शकता. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नवीन अपडेट्सचं. धन्यवाद.